फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन पन्हाळकर आणि सागर साळुंखे, जर्सी नंबर 45, जर्सी नंबर 45, 45 प्रेमी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चेतन आणि सागर आपणास पाहायला मिळणार आहेत. चला मॅचला करूया सुरुवात. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज अक्षय साळुंखे तयार होतोय. 3 ओव्हरची मॅच असेल. प्रत्येक ओव्हर मध्ये 5 चेंडू हाताळले जातील याची देखील नोंद घ्यायची आहे. जो संघ यामध्ये विजय होईल तो 2 हात करणार आहे. अर्थातच आपण पाहतोय टीम बाबळवाडी संघासोबत 2 हात करेल याची देखील नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू सागरच्या बॅट मधून यावेळी क्षेत्ररक्षक तैनात केलाय. कॅच कंप्लीट केली जाते. विकेटचं पतन. होय, मागील मॅचचा पूर्णपणे अभ्यास केला, मागील मॅच वरती विचार विनिमय केला. सागरचे फटके वारंवार पाहिले तर लॉंग ऑफ रिजन टू डीप कव्हर रिजन मध्ये खेळले जात आहेत आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय मेंढरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला. जाळं विणलं, त्या जाळ्यामध्ये अडकवलं गेलं. अर्थातच आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता बॅटर माघारी येतोय. सागर बॅक टू द पेव्हिलियन. लागतोय पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा, मोठा झटका टीम करण जोशी संघाला. यावेळी आपण पाहतोय आशिष जातोय. आशिष आतमध्ये जात असताना यावेळी मात्र आपण पाहतोय एक रन आणि या पहिल्या रन मात्र सुरुवात होते करण जोशी संघाची. आणि आज मात्र आपण पाहतोय अनिलजी सपकाळ यांचा देखील वाढदिवस आणि तो वाढदिवस सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून साजरा देखील केला जातोय. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय अनिलजी सपकाळ यांचा वाढदिवस देखील साजरा केला जाईल. दोन बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 1. आता सागर बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी येऊन ठेपली आहे चेतन पन्हाळकर यांच्या खांद्यावरती. हो, यावेळी बीट केलं जात आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय अक्षय साळुंखेच्या माध्यमातून चेंडू घेतला जातोय. आता 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर जाऊन पोहोचले. एक धाव धावफलकावरती पाहायला मिळेल. यावेळी पाहायला गेलं तर मॅक्सिमाइज केलं जातं या चेंडूला चेतन पन्हाळकरच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 7 धावा. पाहायला गेलं तर एक शेवटचा बॉल असणार आहे. शेवटचे 2 चेंडू असतील. फटका खेळला जातो. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला जातो. एक सिंगल रन येतेच ते क्षेत्ररक्षक किशोर आला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 1 धाव येणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 8 धावा पाहायला मिळत आहेत. आता या ओव्हर मधील एक शेवटचा चेंडू असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. माफी असावी. 5 चेंडूची आपण पाहतोय ओव्हर असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. पहिली ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती
8 धावा, एक गडी बाद टीम करंजोशी संघ. बॉलिंग मार्क वरती राज. फुलटॉस बॉल, चेतन पन्हाळकर सहजासहजी सोडणार नाहीये, येतोय मॅक्सिमम. पहिल्या चेंडूवरती दमदार षटकार. आहा, पुन्हा एकदा आपण पाहतोय क्रॉस बॅटेड शपल झाला चेंडू हवेमध्ये, हवेमधून हेका वेग हे सरळ सीमारेषे पार झालाय. सलगचा दुसरा षटकार बॅटर चेतन पन्हाळकर यांच्या बॅट मधून येतोय. होय, सलगचा तिसरा आला तर आपण पाहतोय मच्छिंद्र सावंत यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. चेंडू तर हवेमध्ये खेळलाय, चेंडू हवेमधून पुन्हा एकदा आपण पाहतोय सीमारेषे पार फरार होतोय. सलगचा तिसरा षटकार. होय, आणि 1001 रुपयांचा मानकरी देखील चेतन पन्हाळकर होतोय. मागील मॅचचा विचार केला तर तो मॅच मध्ये शांत राहिला होता, परंतु या मॅच मध्ये जशी सागरने जागा सोडली तशी मात्र जबाबदारी स्वतःवरती घेतली आणि त्या जबाबदारीवरती खरा उतरलाय. पहिल्या 3 चेंडूवरती सलग 3 षटकार हा विक्रम किशोर साळुंखेने देखील केला होता. आता त्याच टीमच्या विरोधात, त्याच संघाच्या विरोधात आपण पाहतोय चेतन पन्हाळकर देखील आजच्या दिवसामध्ये सलग 3 षटकारांचा विक्रम करतोय. या 6 धावेची संघाची धावसंख्या 26 चा आकडा पार करते. वाईट बॉल. आता मात्र प्रेशर पूर्णपणे साफ दिसत आहे. आता मात्र आपण पाहतोय दडपण पूर्णपणे क्रिएट केलं जात आहे. दडपणामध्ये गोलंदाजी केली जाते. याच दडपणातून खेळाडू बनले जातात. आता येणारे 3 चेंडू कसे असतील राजसाठी? ओहो, आलाय का? होय, आलाय, चौथा आलाय. होय, चेंडू सीमारेषे पार. चेतन पन्हाळकरच्या बॅट मधून आपण पाहतोय अंगावरती शहार आणणारा हा फटका जो सीमारेषे पार निघून जातोय. आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता शेवटचे 2 चेंडू या ओव्हर मधील काय समीकरण असेल? 5वा येईल का? किशोरने सलग 4 खेचले होते, सलग 5 आपण पाहतोय चेतन पन्हाळकर खेचू शकतो का? होय, पाहावं लागेल. ओहो, प्ले अँड मिस. यावेळी मात्र आपण पाहतोय डॉट बॉल येताना पाहायला मिळाला आणि ओव्हर देखील संपते. ओव्हर मध्ये तब्बल 4 षटकार खेचत असताना ओव्हर संपवली देखील जाते आणि याच्या 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 33 धावा, 33 रन ऑन स्कोर बोर्ड. दीपक भाऊ पन्हाळकर यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय चेतन पन्हाळकर यांच्या फलंदाजी वरती देखील आपण पाहतोय 500 रुपयांचा पारितोषिक आलाय.
फटका हवेमध्ये, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय महेंद्र येतोय, कॅच ड्रॉप होते. होय आता पुन्हा एकदा आपण पाहतोय आज स्ट्रायकिंग एंड वरती ज्याने मागील ओव्हर मध्ये 4 षटकार केसले तो चेतन पन्हाळकर आलाय. त्याने लय पकडले, त्याने लय कायम ठेवले. आता त्याच लय मध्ये फलंदाजी केली जाईल काय ओव्हर मध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. डॉट बॉल येतोय, वेगाने हाताळला जातोय चेंडू, टप्पा पडल्यानंतर राईज होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे. धावफलकावरती धावा 2 बॉल 34. फटका खेळला, चेंडू हवेमध्ये, थोडीशी मात्र बॅट हातामध्ये गरखण किरकी घेते. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू सीमारेषे पार, अजून एक दमदार चौकार आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 44 या आकड्यावरती. 44 रन ऑन स्कोर बोर्ड. या ओव्हर मधील आपण पाहतोय 4 बॉल कंप्लीट झालेत. एक शेवटचा चेंडू असेल, 44 धावा धावफलकावरती. आता या शेवटच्या चेंडूवरती फटका कोणता असेल, जर षटकार आला तर धावा 50 धावफलकावरती. टोटावल्या जातील याची देखील नोंद घ्यायची आहे. आता एक शेवटचा बॉल, महेंद्र टू बॅटर, चेतन पन्हाळकर. फटका खेळलाय, अगदी वेगाने जातोय, 1 बाउन्स सीमारेषे पार, निघून जातोय चेतन पन्हाळकर बॅटच्या बॅट मधून. दमदार चौकार आणि या चौकारानिशी आपण पाहतोय इनिंग ब्रेक होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 48 धावा आणि 49 धावांचं आव्हान दिलं जाते. अर्थातच टीम आपण पाहतोय फडतरवाडी संघाला, याची देखील नोंद घ्यायची आहे. त्याला विनंती करतो स्पीडअप घ्या आणि करण जोशी संघ मैदानाच्या आतमध्ये यायचं, लगेच क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचं आहे. चला विनंती करतो टीम करण जोशी संघ लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे आणि फलंदाज देखील पाठवून द्यायचे. टीम पडतरवाडी 15 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवेत 49 याची देखील नोंद घ्यायची आहे. मॅचला करा सुरुवात.
आकाश बॉलिंग मार्क वरती येतोय. बॅटर या चला जास्त वेळ नका घेऊ. यानंतर अजून एक मॅच आपल्याला सेमीफायनलची मॅच खेळवायची आहे. या स्पर्धेची पहिली सेमीफायनलची मॅच आपण खेळवणार आहोत. सेमीफायनल मध्ये धडक मारले राजधानी 11 पाबळवाडी संघाने. जो संघ या मॅच मध्ये विजय होईल तो संघ देखील जाईल सेमीफायनल मध्ये. जाणारा दुसरा संघ ठरेल याची देखील नोंद घ्यायची आहे. विनंती करतो या फडतरवाडी टीम चे दोन ओपनर बॅटर अक्षय साळुंखे आणि महेंद्र साळुंखे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. दीपक भाऊ पन्हाळकर आपण पाहतोय आपल्यासोबत जोडले गेलेत. लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय आपल्यासोबत जोडले गेलेत. आणि चेतन पन्हाळकर यांच्या खेळावरती अतिशय खुश झालेत, खूप खुश झालेत. तब्बल 1001 रुपया चेतन पन्हाळकरच्या खेळावरती त्यांनी खर्च केले. तर जाऊया मॅचच्या दिशेने. आकाश पहिला बॉल स्क्वेअर कट खेळायचा होता परंतु डॉट येतोय. जमिनीलगत समांतर जाणारा चेंडू सरळ विकेट किपर सागरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. यावेळी डॉट बॉल येत असताना सुरुवात होते निर्धाव चेंडूनिशी 49 धावा डिपेंड करण्याची. इनसाइड आउट खेळला जातोय. डीप मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. आता मात्र चेंडू सीमारेषे पार जाणार आहे का? बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय चेंडू. या दुसऱ्या चेंडूवरती चौकार येताना पाहायला मिळतोय. 2 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. हो बैठा फटका. यावेळी मात्र आपण पाहतोय या यॉर्कर लेन चेंडूला फुल टॉस केला जात आहे आणि चेंडू सरळ भिरकावून दिला जातोय सीमारेषे पार 4 धाव्यांसाठी. हा देखील सलगचा दुसरा चौकार. 3 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. टीम फडतरवाडी. यावेळी कॅप शोधून काढला जातोय. डीप मध्ये चेंडू मात्र आपण पाहतोय पुढे निघून चाललाय. याच्यावरती देखील लिहिले 4 धावा आणि या 4 धाव्याने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 12 या आकड्यावरती. 4 बॉल कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. महेंद्र साळुंखे आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरतून या धावा बनवतोय. पहिले 2 फटके पाहायला गेले तर ऑनसाइड वरती खेळले होते. तदनंतर मात्र आपण पाहतोय एक ऑफसाइड वरचा प्लेयर ऑनसाइड लांडला. तदनंतर मात्र जो आत्ताच्या चेंडूवरती फटका खेळला तो मात्र आपण पाहतोय पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमारेषे बाहेर धाडले त्या चेंडूला. येणारा चेंडू मात्र आपण पाहतोय डॉट येतोय. स्वतःवरती नाराज असेल कारण की थोडासा कमी गतीने हाताळला जातोय. आकाशच्या माध्यमातून ओव्हर संपली जाते. अगदी मात्र आपण पाहतोय पहिल्या ओव्हर मध्ये धावफलकावरती धावा 12 रचल्या जात आहेत. दहा चेंडू मध्ये विजयासाठी 37 धाव्यांची गरज. चेतन पन्हाळकर लॉंग ऑफ रिझन कॅच कंप्लीट. म्हणजे आता बॅटर अक्षय साळुंखे पहिलाच चेंडू खेळत असताना यावेळी तो देखील बाद होतोय. आता तो जाणार आहे माघारी. म्हणजे आता येणारा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावत येतोय. सकारात्मकतेने ऊर्जेने धावत येतोय. या फडतरवाडी संघाचं एक आशेचं किरण मैदानाच्या आतमध्ये आता एंटर करतोय. म्हणजे किशोर साळुंखे मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. दीपक भाऊ पन्हाळकर यांच्या माध्यमातून चेतन पन्हाळकरच्या प्रत्येक डॉट चेंडूसाठी 51 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. फटका खेळलाय. कोलबट टप्प्यावर चेंडू खोदून काढला जातो. क्षेत्ररक्षक आहे. कॅच कंप्लीट. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती एक आशेचं किरण.
जे मात्र आता मावळतीला जात आहे, म्हणजेच किशोर साळुंके पहिल्या चेंडूवरती विकेट गमावून बसलाय. दोन चेंडूवरती 2 विकेट मिळवलेत. आता ऑन हॅट्रिक वरती या स्पर्धेमधील आजच्या दिवसामधील पहिली हॅट्रिक मिळवली जाईल का चेतन पनाळकरच्या माध्यमातून. चला या नवीन फलंदाज बॅटर नेम कळवायचंय. रितेश. फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. हॅट्रिक वरती होता, याच्यावरती मात्र 1 रन पूर्ण केली जाते. 1 धाव कंप्लीट केली जाते. एकाधावीने संघाची धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचणार आहे. 13 धावा, 3 बॉल पूर्ण आणि 13 धावा धाव फलकावरती. आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कॅच पकडली गेली आकाश पनाळकरच्या माध्यमातून, त्याला देखील कॅश प्राइज झालाय. अर्थातच दीपक भाऊ पनाळकर यांच्या माध्यमातून त्या कॅच साठी या 101 रुपयांचा कॅश प्राइज झालाय. सात चेंडू मध्ये विजयासाठी 36 धावांची गरज. यावेळी देखील कॅच कंप्लीट केली जाते. आकाश पनाळकर या मॅच मधील दुसरी वैयक्तिक खात्यामधील कॅच टिपतोय. एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चला मॅच कंटिन्यू करायचे, जास्त वेळ घेऊ नका. यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय पाबळवाडी संघ विरुद्ध जो संघ विजय होईल त्या 2 संघांदरम्यान खेळवली जाईल. यावेळी दुसऱ्या धावेचा कॉल. सचिन येत असताना आपण पाहतो सचिनच्या माध्यमातून या 2 धावा घेतल्या जातात आणि या 2 धावेने संघाची धाव संख्या धाव फलकावरती 15 धावा. आता येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 34 धावांची गरज आहे. 5 मध्ये 34 बनवायचे. थोडंसं आपण क्रिकेटिंग दृष्ट्या पाहायला गेलं, क्रिकेट क्षेत्रामधून पाहायला तर ते अशक्य आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाही असं सुद्धा बोललं जातं. पुढचा गोलंदाज विक्रांत येतोय. जर्सी नंबर 1 बंडी क्रमांक 1 आपणास पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट विक्रांत टू बॅटर रितेश. एक धाव येते, एक सिंगल रन येते पहिल्या चेंडूवरती. मॅच थोडीशी अवघड बनली जाते, परंतु कॅश प्राइज ही संध्याकाळच्या सत्रामध्ये भरपूर पाहायला मिळत आहेत. सचिन यांच्यावरती देखील आपण पाहतोय कॅश प्राइज आलाय. शुभम जाधव विरेवाडी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचे कॅश प्राइज असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. सचिन यांच्या आपण पाहतोय प्रत्येक षटकारावरती आपण पाहतोय शुभम जाधव विरेवाडी लाल्या याच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचे कॅश प्राइज असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. चेंडू हवेमध्ये फायनल रिझन मध्ये खेळून काढला जातोय. इनफिल्डला बीट करतो डीप मध्ये. आता मात्र आपण पाहतोय काका धावतात, याच्यावरती 1च रन कंप्लीट होईल. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 18 धावा, 3 बॉल कंप्लीट आणि संघाची धाव संख्या धाव फलकावरती 18. आता शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी 31 धावांची गरज. सचिन साठी देखील आपण पाहतोय पारितोषिक असेल. शुभम जाधव लाल्या विरेवाडी याच्या माध्यमातून आपण पाहतोय पारितोषिक आहे. षटकारासाठी चेंडू हवेमध्ये चेतन आलाय, कॅच ड्रॉप करतोय. आता मात्र फक्त 1 चेंडू शिल्लक आहे. त्याला टीम कॅप्टन राजधानी 11 पाबळवाडी या. एक चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज. चेंडू हवेमध्ये यावेळी बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळून काढला जातोय. मॅच विजय होते. अर्थातच आपण पाहतोय टीम करण जोशी संघ कर्णधार यायचंय आणि टॉस करून देखील जायचंय.